स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी सुतिर ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्त्वयि गिरा। अथा वाच सर्वः स्वमति परिणामावधि गृणन् ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। अतीत पंथानं तव च महिमा वामनसयो रथद्व्यावृत्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरात् अद्यैव मे विशतु मानसराजहं। प्राण प्रयाण समय प्रभु कपमात पित्तै कंठाविरोधन स्मरणं कुतस्ते। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनौ रघुवर विमल जसो जोधायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। नमामि अन्नपूर्णा तव पाद पंकजं सुरासुरैर्वन्दित तव पादपीठं। भक्तिश्च मुक्तिश्च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां। चला मनवाणीला पवित्र करण्याकरता या चंचल मनाला त्या आदिशक्ती मां अन्नपूर्णाच्या चरणावरती स्थिर करण्याकरता सर्वांनी टाळी वाजून भजन करायचे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे।
सर्वांचा उपवास आहे का? उपवास तर नाही ना? आवाज जेवल्यासारखं गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। एक मिनिट फक्त पुरुष मंडळीचा आवाज आहे का? पुरुष मंडळी जरी संख्या कमी असली तरी आपला आवाज यांच्यापेक्षा डबल आला पाहिजे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। सर्वांनी हात वरती श्री राधे राधे ओ राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे हरि बोल। वृंदावन में राधे राधे अयोध्या में राधे राधे पंढरपुर में राधे राधे देवगांव में राधे राधे आलंदी में राधे राधे आपसवड़गांव में राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे जोर से बोलो राधे राधे से बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे 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 जय जय श्री राधे 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 बोलिए जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय अन्नपूर्णा माता की जय देवी भागवत महापुराण की जय अपने अपने माता पिता की जय अपने अपने गुरुदेव की जय गो माता की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। परमंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरून आले
माँ अंबिका, माँ भवानी, माँ अंबिकाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद देवी भागवत महापुराण या पवित्र नगरीमध्ये आपण 7 दिवसापर्यंत श्रीमद देवी भागवत महापुराण कथा श्रवण करणार आहोत। आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग, माँ अन्नपूर्णा मातेच्या दर्शनाचा योग, आपल्या गावातील सर्व सप्ताह कमिटी त्यांनी मला हा योग प्राप्त करून दिला, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी ऋणी राहील। कारण तुमच्या गावामध्ये आल्यानंतरच एक नव चैतन्य पाहायला मिळालं। माँ अन्नपूर्णेचा हा दरबार अतिशय पवित्र आहे, म्हणून तुम्हा सर्वांना मी एकदा मनापासून धन्यवाद देतो। आणि मला वाटतं तुमच्याकरता तुम्ही टाळ्या वाजवा। तुम्ही म्हणाल महाराज स्वतः करता स्वतः टाळ्या वाजवावं लागल्या, तुम्हाला वाजवता येत नव्हत्या का? मी वाजवल्या असत्या, परंतु मला 2च हात आहेत। तुमचे हजारो हात, माझे 2 हात, किती आवाज येणार? सर्व उपस्थित माता माऊल्यांना मनापासून धन्यवाद। आज पहिला दिवस वाटत नाही बरं, कथेचा पहिला दिवस वाटत नाही। मोठा आनंद वाटला। उपस्थित सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो। आणि मनवाणीला पवित्र करण्याकरता, या अंतकरणाला शुद्ध करण्याकरता, जीवनातील सर्व व्यथा संपवण्याकरता जी कथा आपण श्रवण करणार आहोत, ती कथा देवाची नाहीये। दरवर्षी आपण देवाची कथा ऐकतो, यावर्षी जी कथा आहे ती देवाची कथा नाही म्हणले, मग यावर्षी म्हणले देवीची कथा आहे। एक सांगू, जिच्याकडे महादेवाला सुद्धा मागावं लागतं। कोणाला? महादेवाला। जी ब्रह्मा विष्णू महेशाला प्रगट करते, पुराण तर सांगतं म्हणले ब्रह्मा विष्णू महेशाचं सुद्धा जिच्याशिवाय काही चालत नाही, अशी माँ अंबिका, भवानी, माँ अन्नपूर्णा, त्या देवीला आपण 7 दिवसापर्यंत आळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु मोठ्या आनंदामध्ये कथा श्रवण करायचे। कांदे चोरीला गेल्यानंतर बसायचंच नाही, बिलकुल नाही। एवढ्या आनंदामध्ये, जेवढे कथेमध्ये प्रसन्न राहताल तेवढा प्रपंच सुखाचा होतो। म्हणून 7 दिवस कोणी तर झोपायचा बिलकुल प्रयत्न करायचा नाही, आणि जरी आली तरी मी झोपले असं मान्य करायचं नाही। कोणी म्हणलं झोपली का, नाही म्हणायचं मी डोळे बंद करून ऐकते। ती म्हणाल मग असा थोडासा झोक जाऊ लागला, मागे पुढे होऊ लागली, ती म्हणाल आता तर मागे पुढे होऊ लागल्या, झोक जाऊ लागला नाही, कथा माझ्या अंगात आली। 7 दिवसापर्यंत मोठ्या आनंदामध्ये प्रपंचातील सर्व व्यथा समाप्त करण्याकरता देवी भागवत कथा आहे। एक सांगू, इतर पुराण भागवत सुखदेवाने सांगितलं परीक्षितीला, परंतु देवी भागवतच एक असं पुराण आहे, या देवी भागवताची कथा व्यासाने स्वतः सांगितली। इतर पुराण व्यासाने सांगितले नाही, लिहिले व्यासाने सर्व, परंतु देवी भागवत एक असं पुराण आहे की देवी भागवत व्यासाने स्वतः सांगितलं। म्हणजे 18 पुराण जरी लिहिली असली तरी सांगितली नाही, केवळ देवी भागवत एक असं पुराण आहे, व्यासाने याचं वर्णन केलं। आणि ज्या पुराणाचं वर्णन व्यासाने केलं ते पुराण आपल्या सर्वांना श्रवण करण्याचं सौभाग्य माँ अन्नपूर्णामुळे प्राप्त झालं। म्हणून एकदा आईला धन्यवाद देऊ। शुक्रिया 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 अन्नपूर्णा तेरा शुक्रिया।
सर्वांनी सर्वांनी टाळी वाजवा. अन्नपूर्णा तेरा शुक्रिया. सर्वांनी आईच्या नावाने टाळी वाजून भजन करायचं. शुक्रिया 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 अन्नपूर्णा तेरा शुक्रिया. शुक्रिया 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 अन्नपूर्णा तेरा शुक्रिया. जय हो हे माते. बोलिए अन्नपूर्ण माता की जय हो. आपण 7 दिवसापर्यंत या जगताची जननी, सर्व जगताची आई, त्या आईची ही देवी भागवत कथा श्रवण करणार आहोत. आता पुराण श्रवण करण्या अगोदर पुराणाचे काही श्रवणाचे नेम सांगितले. आपल्याकडे प्रमुख 5 देवतांची पूजा केली जाते. पंचदेवता पूजल्या जातात आपल्याकडे. कोणते कोणते 5 देवता पूजल्या जातात आपल्याकडे? प्रमुख 5 देवाची पूजा केल्या जाते. कोणते कोणते? कोणते कोणते 5 देव म्हणले? ऊस देव, कापूस देव, आपल्याकडे पंचदेवताच्या पूजेचं विधान आहे. म्हणले 5 देवाची पूजा प्रत्येकाच्या घरामध्ये व्हावी. त्यामध्ये पहिले देवता आहेत भगवान विष्णू. आता लक्षात ठेवा बरं. पहिले देवता कोण? भगवान विष्णू, ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, राम म्हणतो, कृष्ण म्हणतो. पहिले देवता कोण? भगवान विष्णू. दुसरी देवता भगवान शंकर. तिसरी देवता माँ दुर्गा.
भवानी, अंबिका, अन्नपूर्णा. चौथी देवता भगवान सूर्य आणि पाचवी देवता ज्यांचं पूजन सगळ्यात अगोदर केल्या जातं ते भगवान गणेश. या 5 देवतांची पूजा. पंचदेवतेचे पूजनाचं विधान आहे. पंचदेवताच्या आरतीचं विधान आहे. पंचदेवतेच्या प्रदक्षिणेचं विधान आहे. आपण सर्वजण देवीची भागवत कथा श्रवण करणार आहोत. देवीला किती प्रदक्षिणा माराव्यात याचं शास्त्र आहे. पांडुरंगाच्या किती प्रदक्षिणा, महादेवाच्या किती प्रदक्षिणा, गणपतीच्या किती प्रदक्षिणा, सूर्याच्या किती प्रदक्षिणा. पांडुरंगाला किती प्रदक्षिणा. म्हणा काही गडबड नसेल, शेतातले कामं नसतील तर 10-5, आणि लई गडबड असेल तर 1 बी नाही. प्रदक्षिणेचं शास्त्र आहे. देवाच्या आरतीचं शास्त्र आहे, वातीचं शास्त्र आहे. आणि कर्मकांडामध्ये एवढी बारकाई आहे. कर्मकांड जेवढ्या बारकाईने कराल तेवढं फळ जास्तीचं देतं. आपल्याकडे वात लावायचं सुद्धा शास्त्र आहे. कापसाची वात फक्त तुपाच्या दिव्याला चालते. कोणत्या दिव्याला? तुपाच्या दिव्याला. तेलाच्या दिव्याला कापसाची वात चालत. तुम्ही म्हणाल महाराज आता तर गडबड झाली. रोज तर कापसावरच जोर चालू आहे. आणि मला ते माहिती म्हणूनच पूर्ण माहिती व्हावी, देवीची पूर्ण कृपा व्हावी म्हणून आपण विस्ताराने देवी भागवत कथा श्रवण करणार आहोत. माझी विनंती आहे, देवघरातल्या 3 गोष्टी बंद करा. त्यामध्ये पहिली अगरबत्ती जाळणं बंद करा. घरात बांबू जाळणं अशुभ आहे. बांबू कधी जाळतात? कुठं कुठं जाळतात बांबू? तुमच्या गावात माणसं मरत नाही वाटत? मला वाटतं नाही मरत. बांबू एरवी घरात, पुराणामध्ये वर्णन आलं, ज्या घरात बांबू जाळला जातो त्या घरात पितृदोष लागतो. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला माझी विनंती आहे, उद्या अगरबत्ती जाळणं बिलकुल बंद करा. बांबू जाळणं अशुभ आहे. बांबू जाळल्यानंतर पितृदोष लागतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये अगरबत्तीचं विधान नाही. धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी, अगरबत्तीम समर्पयामी नाही. बांबू जाळणं अशुभ आहे. म्हणून आपली पूजा तर जोरात चालू आहे, परंतु पूजेचं फळ मिळत नाही. त्याचं कारण आहे कर्मकांडामध्ये थोडा जरी, महाराज शास्त्र कर्मकांड सांगतं, तुम्ही ज्यावेळी ताटावरनं पाणी फिरवता ना, पाणी, ते पाणी जर एका हरभऱ्याच्या दाण्यापेक्षा जास्तीचं फिरवलं तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागतं. आता पाणी फिरवताना पाणी फिरवलेले नमुने लई जबरदस्त आहेत. आता तिथे ग्लासात असा हात बुडीत तांब्यात आणि असं पाणी चालत नाही. आपल्याकडे पाणी फिरवण्याचं सुद्धा शास्त्र आहे. सूर्याला अर्घ देताना कसं द्यावं लागतो, पितरांना अर्घ देताना, पितरांना जल देताना कसं द्यावं याचं शास्त्र आहे. ज्यावेळी पिंडदान करतात त्यावेळी पितरांना पाणी देतात, त्यावेळी कसं पाणी सोडतात, असं का बरं? देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवीला कसं पाणी द्यावं, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाला कसं पाणी द्यावं,
आणि सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक पाहू. नाही तर 10वीला गेले म्हणले वाचताच येत नाही अजून. हा म्हणले माळकरी झाले बरेच वर्षापासून पण बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. उपयोग काय? काही नेमाचं महत्व आहे. पुराण सांगतं म्हणले ज्यावेळी देवासमोर तुपाचा दिवा लावतात त्यावेळी दिवा लावताना म्हणले केवळ तुपाचा दिवा असेल तर त्याला कापसाची वात चालते. तेलाच्या दिव्याला शास्त्र सांगतं म्हणले लाल धागाची वात मिळते पहा. लाल दोऱ्याची सुती दोरा आता भेटतो की नाही तुमच्याकडे मला माहिती नाही. माझ्याकडे आहे, उद्या दाखवायला आणतो. ज्यावेळी वात तेलाची लावता त्यावेळी त्यामध्ये कापसाची वात चालत नाही. त्यावेळी वात ही सुती धाग्याची. कशाची वात? आता उद्या माता मावल्या परेशान होते. सगळं टेन्शन यांनाच महाराज. उद्या आता नेमकं कोणत्या दुकानात जाऊ यांनी लगेच प्लॅनिंग सुरू केलं. म्हणले महाराज वाती जर चुकीची लागली तर काही पाप लागल का? दोष नाही, बिलकुल नाही. फक्त जे फळ मिळायचं ते फळ मिळणार नाही. मला सांगा तुमचं दुखतंय डोकं. काय दुखतंय? डोकं. आणि गोळी घेतली कशाची? जमल का? डोकं दुखतंय म्हणल्यावर गोळी कशाची घ्यावी लागेल? डोक्याचीच घ्यावी लागेल. डोकेबाज माणसं. कर्मकांडामध्ये एवढी सूक्ष्मता आहे. ज्यावेळी देवीला वात लावता त्यावेळी शास्त्र म्हणतं देवी समोर वात लावताना एका वातीचा दिवा देवी समोर एका वातीचा. ज्यावेळी देवीचं दर्शन करता त्यावेळी देवीची एक प्रदक्षिणा, देवीच्या मंदिरामध्ये गेल्यावर एक प्रदक्षिणा मारावी. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाची आरती परिक्रमा. भगवान सूर्याच्या 7 प्रदक्षिणा. आणि म्हणले ज्या देवताला नमन केल्याशिवाय कुठलंही काम निर्विघ्नपणे पार पडत नाही अशा गणपतीची प्रदक्षिणा करताना शास्त्र म्हणतं गणेशाला 3 प्रदक्षिणा. गणपतीला किती? जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा. मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान गणेशाला 3 प्रदक्षिणा. देवीला किती? देवीला